केदार, मला माहिती आहे केदार, तुला यातलं काही पटलेलं नाहीये, पण मी तरी माफी किती गोष्टींची मागू रे, कळत नाहीये मला. आजवर माझ्यामुळे तुला खूप सहन करायला लागलेला आहे. खूप अन्याय झालाय तुझ्यावर, अजूनही होतोय. पण मी तुझा बाप आहे हे सुद्धा सिद्ध करणारा पुरावा मागितला जातोय, आणि तो सुद्धा माझ्याच आपल्याच घरची माणसं मागतायत. हे ऐकून मग खूप वाईट वाटतंय रे. लहानपणापासून खूप त्रास सहन करायला लागलाय रे तुला माझ्यामुळे. बाळा, काही काळजी करू नकोस, मी तुला तुझे सगळे हक्क मिळवून देणार हा शब्द आहे माझा, लक्षात ठेव. उद्या प्रेस कॉन्फरन्स आहे ना, प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी सगळ्यांसमोर कबूल करणार की तू माझा मुलगा आहेस. केदार दयानंद खांडेकर, तुझ्या नावापुढे माझं नाव लागणार बा. केदार, रंगवा, वाटेल तेवढी स्वप्न रंगवा त्या रस्त्यावरच्या मुलाला तुमचं नाव देण्याची, पण यातली एकही गोष्ट पूर्ण होऊ देणार नाहीये मी. उद्या सगळ्यांसमोर त्या केदारला मी असा धडा शिकवणार आहे ना की पुन्हा या घराकडे यायचाच काय बघण्याचा सुद्धा विचार करणार नाही तो. हॅलो. आवाजात एवढी भीती? एका बातमीने खांडेकरांचं पूर्ण घर हादरलेलं दिसतंय. त्या कौशिकी खांडेकरने तर डायरेक्ट प्रेस कॉन्फरन्सच जाहीर केली. काय रे, त्या एका रस्त्यावरच्या पोराला खांडेकर इतके घाबरले? मला वाटलंच होतं ही न्यूज तू दिलीस ना गुलाब, सांग. हो, मीच दिली, आणि तुमच्या शत्रू चॅनलने त्याला हवा दिली. आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोराला माहिती आहे की युवराज खांडेकर हा खांडेकर घराण्याचा एकमेव वारस नाहीये. आणि त्या निमित्ताने मलाही कळून चुकलं की खांडेकरांचे किती शत्रू मार्केटमध्ये फिरतायत. आणि हे करून काय मिळालं तुला? तुझे पैसे मिळाले? अरे ऑलरेडी माझ्या संपत्तीत एक वाटेकरी आलाय, तो केदार. आता या बातमीमुळे ना सगळ्यांना हेच वाटतंय की तो खांडेकरांचा वारस असू शकतो. माझ्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स कमी आहेत का जे तू अजून वाढवून ठेवलेस? गुलाब, काय गरज काय होती तुला ही बातमी देण्याची? आवाज खाली. माझ्याशी अशा प्रकारे बोलण्याचे परिणाम काय होतील तर ट्रेलर दाखवू तुला. नाही, ओके, सॉरी. मी तुला नीट विचारतो गुलाब, का केलंस तू असं? तुझे डोळे उघडण्यासाठी. आज तुझ्या मोठ्या भावाची बातमी दिली आहे, उद्या छोट्या भावाची पण देऊ शकतो. तुझे सगळे काळे धंदे महाराष्ट्रातीलच नाही पण देशाच्या प्रत्येक चॅनलवरती दाखवू शकतो. तुझी फॅमिली, तुझं नाव, तुमची इज्जत, एवढ्या वर्षापासून जे काही कमवलं ना ते उद्ध्वस्त करायला मला 1 मिनिट सुद्धा लागणार नाही. समजलं? नाही, असं काही होणार नाहीये. आणि गुलाब, तू प्रेस कॉन्फरन्स मिस करू नकोस. त्या कॉन्फरन्समध्ये सगळ्या जगाला कळेल या खांडेकरांच्या एम्पायरचा खरा वारस, एकमेव वारस फक्त मी आहे, युवराज खांडेकर. असं काय करणारस तू? इतक्या दिवसापासून तर माझे पैसे नाही दिले आणि काय एम्पायर लावलेस. चल, तुला शेवटची संधी देतो. उद्या मला पण बघायचं आहे की हा युवराज राज्याचा राजा होतो की शिपाई. पण ही शेवटची संधी असेल, त्यानंतर डायरेक्ट धप्पा. सगळं सांगितल्याप्रमाणे रेडी आहे. प्रेस, सिक्युरिटी. मोनिका, सिक्युरिटीचे स्पेशल अरेंजमेंट सांगितले होते मी.
दया काका येणार आहेत प्रेस कॉन्फरन्सला. त्यांची तब्येत खूप नाजूक आहे. मला तिकडे कुठल्याही प्रकारचा गोंधळ नको आहे. डू गेट दॅट? आणि रिपोर्ट्सचं काय? मोनिका, मला रिपोर्ट्स कॉम्प्रोमाइज नको आहेत. लॅबमधनं डिरेक्ट रिपोर्ट्स माझ्या हातात पडायला हवी. इज दॅट क्लिअर? ते रिपोर्ट्स कौशिकीच्या हातात जाण्याआधी काय करायचं नीट कळलंय ना? हो सर. हो सर, हो सर करू नको नुसतं. जर काही गडबड झाली ना तर गाठ युवराज खांडेकरशी आहे, कळलं ना? हो सर. गुड. आज केदार आणि त्याची बायको तारिणी या दोघांचा या घरातला शेवटचा दिवस. तर आज आपल्या समोर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क म्हणजेच MNN चॅनलच्या CEO कौशिकी खांडेकर येणार आहेत आणि ही प्रेस कॉन्फरन्स त्यांनीच बोलवली आहे. कौशिकी खांडेकर सोबत दयानंद खांडेकर सुद्धा या प्रेस कॉन्फरन्सला येण्याची शक्यता आहे. दया काका, कॉन्फरन्सची सगळी तयारी झाली. आपण निघूया ना? चल. काय झालं? जायचंय ना? केदार, मी त्याला बोलवून आणते. हं? केदार, नर्वस आहेस ना? पण अजिबात काळजी करू नकोस. मला 100% खात्री आहे की रिझल्ट पॉझिटिव्हच येणार आहेत. आज अख्ख्या जगासमोर तुझा हक्क, तुझा रिस्पेक्ट मी तुला मिळवून देणार. बिकॉज यू आर माय फॅमिली. खांडेकर फॅमिलीमध्ये घुसायला निघाला होता ना तो. आज बाबांना सुद्धा कळेल आणि कौशिकीला सुद्धा कळेल की युवराज खांडेकरच्या प्रॉपर्टीवर हक्क गाजवण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी त्याचे परिणाम काय होतात ते. लेट्स गो.